नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला असा एक जबरदस्त पदार्थ दाखवणार आहे की फक्त एका वाटी साबुदाण्यातून खूप सारे उपवासाचे कुरकुरीत पापड तयार होतात। आणि खास गोष्ट म्हणजे हे पापड इतके खुसखुशीत आणि चविष्ट होतात की एकदा केले की दरवर्षी उन्हाळ्यात नक्की कराल। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात आधी आपण एक वाटी साबुदाणा घ्यायचा। तो साबुदाणा स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घ्यायचा। त्यानंतर त्यातील सगळं पाणी काढून टाकायचं आणि ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतला आहे त्याच वाटीने 1 वाटी पाणी घ्यायचं आणि तो साबुदाणा भिजत ठेवायचा। जर तुम्हाला सकाळी पापड करायचे असतील तर रात्री झोपण्याआधी साबुदाणा भिजत टाकायचा, त्यामुळे तो छान मुरतो। सकाळी भिजलेला साबुदाणा घ्यायचा। आता त्यामध्ये 2 मध्यम आकाराचे बटाटे घ्यायचे। बटाट्याची साल काढून ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे। आता एक कुकर घ्यायचा। त्या कुकरमध्ये भिजलेला साबुदाणा आणि कापलेले बटाटे टाकायचे। त्यानंतर त्या वाटीत आपण साबुदाणा घेतला आहे त्याच वाटीत 6 वाट्या पाणी घ्यायचं। आता त्यामध्ये 1-1.5 चम्मच सेंद्रिय मीठ टाकायचं। तुमच्या चवीप्रमाणे मीठ कमी जास्त तुम्ही करू शकता। जर तुम्हाला थोडं तिखट आवडत असेल तर हिरवी मिरचीचा ठेचा किंवा मिरीपूड सुद्धा टाकू शकता, पण मला फारसं तिखट आवडत नाही त्यामुळे मी मिरची टाकलेली नाही। आता कुकरचं झाकण लावायचं आणि कुकर गॅसवर ठेवायचा। सुरुवातीला गॅस फुल फ्लेमवर ठेवायचा आणि थोडं गरम झाल्यावर सिमवर करायचा। आता 2 शिट्ट्या झाल्यावर कुकर गॅसवरून खाली उतरवायचा आणि पूर्ण थंड होऊ द्यायचा। कुकर थंड झाल्यावर झाकण उघडायचं। त्यानंतर ते मिश्रण मिक्सरमध्ये हलकं फिरवून घ्यायचं, म्हणजे बटाटे आणि साबुदाणा छान एकजीव होतात। आता आपण उपासाच्या पापडाचं मिश्रण तयार झालेलं आहे। त्यानंतर उन्हामध्ये प्लास्टिक शीट किंवा मेन कापड टाकायचा। त्यावर चमच्याने छोटे छोटे पापड टाकायचे। पापड जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही, मध्यम आकारात टाकायचे। मग ते छान कडक उन्हात वाळून घ्यायचे। पापड पूर्ण वाळल्यानंतर मी थोडेफार पापड तोडून बघितले आणि आता तुम्हाला हातात धरून दाखवते। बघा, हे पापड किती सुंदर खुसखुशीत आणि कुरकुरीत झाले आहेत। खायला सुद्धा एकदम मस्त लागतात। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुमचे पापड कसे झाले। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।